नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा, तब्बल 900 पदासाठी मित्रांनो. तर पदाचं नाव होतं भूकर मापक. या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले. तर मित्रांनो, आता नवीन अपडेट आलेले म्हणजेच गुणवत्ता आधी जाहीर झालेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले आणि काय स्कोर आलेला आहे, कट ऑफ किती लागू शकतो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा. तर बघू शकता मित्रांनो, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत सरस भरती 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. पदाचं नाव बघू शकता तुम्ही, भूकर मापक. या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. गट क पदासाठी गट क पदाची ही पोस्ट मित्रांनो. खाली बघू शकता उपसंचालक भूमी अभिलेख पुणे विभागासाठी ही जाहिरात होती बघा. जाहिरात कधी आली ते बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, 13/11/2025 ते 14/11/2025 या कालावधीत IBBS कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, सर्व उमेदवाराचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे बघा. मित्रांनो, आता ही गुणवत्ता बघा. उमेदवारांना कागदपत्र पडताळणी कामी बोलवण्यात येणार असून कागदपत्र पडताळणी कामी निवडलेल्या उमेदवाराची यादी डॅश डॅश म्हणजे महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल बघा. तर मित्रांनो, ही गुणवत्ता बघा. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, निवडलेल्या म्हणजे एक अंतिम निवड यादी जाहीर होईल. तर आता गुणवत्ता जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर बघू शकता खाली पोस्ट नेम, रिक्वायरमेंट, लँड सर्व्हेअर, डेट ऑफ एक्झाम 13 नोव्हेंबर 2025, लिस्ट ऑफ ऑल अप्लाइड कॅन्डिडेट. तर बघू शकता मित्रांनो, किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले, हाय स्कोर किती आलेला आहे बघा मित्रांनो. 186 हाय स्कोर आलेला आहे. एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले बघू शकता तुम्ही. 2973 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, कट ऑफ किती लागू शकतो बघू शकता बघा. 180 म्हणजे 186 ते 180 पर्यंत किती कॅन्डिडेट आहे, 23 कॅन्डिडेट आहे मित्रांनो. बघा, याचा कट ऑफ 175 70च्या आसपास लावू शकतो मित्रांनो. 170 पर्यंत कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, तुमचं नाव सापडत नसेल यादीमध्ये तर कंट्रोल F जावा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा. लगेच तुमचं यादीत नाव सापडेल. किती स्कोर आलेला आहे तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, ही गुणवत्ता यादी बघा. तर अंतिम निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोअर येतोय त्या सर्व कॅन्डिडेटने डॉक्युमेंट रेडी ठेवा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.